त्याबद्दल त्यांचे किती आभार मानावे ते आभार मानायला माझ्याकडे शब्द नाही. कारण एका घराण्यावर 70 वर्ष प्रेम करते लोक आशीर्वाद देते हे मला वाटतं देशातलं पहिलंच उदाहरण असेल. आम्ही कुठल्या तऱ्हेने त्यांचा उपकार करू, काय करायला पाहिजे त्याच्यासाठी याचा आम्हाला आता संभ्रम पडलेला आहे. किती सेवा केली, किती काम केलं, किती सेवाबद्दल काम केलं, किती त्याचं आपण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या ऋणाबद्दल होणार नाही. कधी आम्ही त्यांच्या ऋणाबद्दल मुक्त होणार नाही. म्हणून हे जे त्यांनी प्रेम दाखवलं, आशीर्वाद दिले मैत्री घराण्यावर, त्यांच्या या आशीर्वादाला, त्यांच्या विश्वासाला आम्ही कुठेही मनात जाऊ देणार नाही. आमच्या अंगातलं रक्ताचं शेवट थेंब आणि शेवटचा श्वास असेपर्यंत आम्ही दुधीकरांचं सर्व आमचे मित्र फॅमिली सेवा करत राहणार. हे बद्दल मी निश्चितपणे ह्या प्रसंगी ग्वाही देतो. शिवसेना नवीन पक्ष असताना सुद्धा आम्हाला वाटलं होतं नवीन चिन्ह आहे, पण लोकांनी एवढं समजून आहेत आणि सगळ्यांनी विचार केला की बाबा या 5 वर्षामध्ये मागा काय झालं आणि 3 वर्षाच्या प्रशासकीय काळात काय झालं, मोठे मित्रसाहेब असताना गावची परिस्थिती काय होती, गावात सर्व धर्मामध्ये कसा सलाका होता, हे सगळ्या लोकांना वीट आला होते ह्या लोकांना. म्हणून त्यांनी एवढं चिडून म्हणजे उत्स्फूर्तपणे मतदान केलं. त्याच्यामध्ये खास करून आमचे माता बहिणी आणि आमचे युवक लोकांचा फार मोठा सहभाग आहे. त्यांनी एवढं कष्ट घेतले 20-22 दिवस, रात्रंदिवस एकेका घरात 10 वेळा गेले. आमचे महिला बहिणी असतील किंवा आमचे युवक मित्र असतील, एवढं त्यांनी प्रचंड असं प्रचार यंत्रणा राबवली. खरोखरच त्यांचे आभार पण मी भरपूर मानतो. आणि सर्व कार्यकर्ते, आमची नेते मंडळी या सर्वांनी आम्हाला भरभरून मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं. त्या सर्वांचं जे ज्ञान तज्ञात जे कोणी लोक असतील त्या सर्व लोकांचा मी मनापासून मित्र परिवाराच्या वतीने मी आभार मानतो. आणि असंच प्रेम, सहकार्य, आशीर्वाद कायम आमच्या मित्रगणावर ठेवावं असं मी त्यांना नम्र विनंती करतो.